कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जे काही चौकशी आणतील तो त्या ठिकाणी निर्णय होईल। आज मला वाटतं कोर्टामध्ये सुद्धा मान्य उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी तिच्या पालकांनी याचिका दाखल केलेली आहे। त्या संदर्भामध्ये कोर्ट काय पुन्हा निर्णय घेतं काय नाही, मला वाटतं सगळा विषय आता न्यायप्रविष्ट झालेला आहे। आज मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा आहे, त्र्यंबकेश्वर दौरा आहे, काय दौऱ्याचं नियोजन असतं? आज आता सकाळी थोड्याच वेळामध्ये 9 वाजता आम्ही कुंभमेळ्याला त्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरला भेट देण्यासाठी जाणार आहोत। मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी दर्शनं घेतील आणि कुंभमेळ्याच्या तयारीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी माहिती घेतील। मग वाटतं यावेळेचा कुंभमेळा आपल्यासाठी एक चॅलेंजिंग आहे, एक मोठं आव्हान आहे। कारण आपण प्रयागराजला जर बघितलं तर एवढी मोठी गर्दी, अलोट गर्दी त्या ठिकाणी लोटलेली होती आणि म्हणून याही ठिकाणी मोठी गर्दी त्या ठिकाणी होईल। म्हणून त्याची पूर्वतयारी आता 2 वर्ष पावणे 2 वर्ष राहिलेले आहेत आणि म्हणून त्याची तयारीच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्याशी चर्चा, त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणची पाहणी मुख्यमंत्री महोदय करणार आहेत। मला वाटतं चौकशी सुरू आहे। जे काही चौकशी आणतील तो त्या ठिकाणी निर्णय होईल। आज मला वाटतं कोर्टामध्ये सुद्धा मान्य उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी तिच्या पालकांनी याचिका दाखल केलेली आहे। त्या संदर्भामध्ये कोर्ट काय पुन्हा निर्णय घेतं काय नाही, मला वाटतं सगळा विषय आता न्यायप्रविष्ट झालेला आहे। निर्णयावर पुढे काय कारवाई होईल ती नियमाप्रमाणे होईल। कांद्यावरची निर्यात शुल्क जे आहे 20% ते 1 एप्रिलपासून अखेर हटवलेलं आहे। बऱ्याच महिन्यांपासून मागणी होती शेतकऱ्यांची, चांगला निर्णय झाला। एक अतिशय चांगला निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी झालेला आहे। त्यांना दिलासा देणार त्या ठिकाणी झालेला आहे। केंद्र सरकारने ती जी ड्युटी होती ती हटवलेली आहे। मला वाटतं त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे। आपण अपेक्षा करूया की पुढे कांद्याला चांगला भाव या ठिकाणी मिळेल। तत्कालीन पोलीस अधिकारी परमवीर सिंग यांनी मोहन भागवत यांना उचलून आणावं अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये। काय आपली भूमिका असणार? म्हणून त्या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे। काय कोण स्टेटमेंट देतं आहे काय ते त्या ठिकाणी आल्यानंतर अतिशय महत्त्वाची चौकशी सुरू आहे। मला वाटतं त्यानंतरच त्या बाबतीमध्ये निर्णय होईल। वकिलांनी तशा स्वरूपाचं वक्तव्य केलं हो, तो वकिलांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, वक्तव्य केलेलं आहे, पण त्या बाबतीमध्ये सखोल चौकशी सुरू आहे। त्या बाबतीमध्ये चौकशी होईल आणि त्यानंतर काय जे असं सत्य असेल ते समोर येईल। कुंभमेळ्याची नाशिकमध्ये बैठक आहे आणि लोकप्रतिनिधींना याचे निमंत्रण नाही असं देखील कळतंय। आमदार खासदार असतील यांना देखील बोलण्यात आलं, मंत्र्यांना पण बोलवलं नाही असं नाही, मंत्र्यांना बोलवलेलं आहे। आजची बैठक अतिशय धावती बैठक आहे। साहेबांना 11 वाजता पुन्हा एक कार्यक्रम आहे आणि म्हणून पाहणी केल्यानंतर साहेब या ठिकाणी येतील। मंत्री महोदय तिघं या जिल्ह्यातले ते आहेत, कुंभमेळा म्हणून मी आहे, आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे। पुढच्या आठवड्यात साहेब येतील, कारण साहेबांनी सांगितलं मी दर 10 प्रदेशातून या ठिकाणी आता भेट देईल आणि त्यावेळेला पुढच्या बैठकीला सर्व आमदार आहेत, खासदार आहेत, त्याच्यासोबतही बैठक होईल। मी एक 3-4 दिवसात पुन्हा येईल अधिवेशन संपल्यानंतर, त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व आमदार खासदार या ठिकाणी बसणार, लोकप्रतिनिधी आम्ही बसणार आहोत। साधू महंतांची नाराजी आहे, त्यांना विश्वासात घेतलं अजिबात असं काही कुठे नाही आहे। कालच आमचे जिल्हाधिकारी, आमचे सगळे अधिकारी एक त्र्यंबकेश्वरला जाऊन आले, त्यांची बैठक झाली, अतिशय सगळे समाधान त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। एक 2-3 दिवसामध्ये मी पुन्हा येईल, त्यावेळेला सर्व जे आमचे साधू संत आहेत, महंत आहेत, त्यांच्यासोबत आम्ही बैठक करू। साहेब बसले उद्धव ठाकरेंनी फोन केला। आता राणे साहेब सध्या आता त्यांचं काय बोलणं झालं हे मी सांगू शकत नाही, पण ते जेव्हा सांगतायत किंवा मला फोन केलेला होता, मला तेव्हा सांगितलेलं होतं, त्या बाबतीमध्ये आता मी अधिक बोलणं योग्य नाही, पण राणे साहेब सांगतायत तर काही तथ्य असेल। थँक्यू।